नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बरेच विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते. ते पोर्टल, पवित्र पोर्टल कधीपासून चालू होणार आहे, हे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर कोणत्या कोणत्या व्यक्तीला नोंद करता येणार आहे याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला मित्रांनो, चालू करून देतो व्हिडिओला. तर टेट 2022 साठी पवित्र पोर्टल चालू होत आहे. आता लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच क्वेश्चन आहेत की टेट 2022च्या परीक्षेमध्ये पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. आता कुणाला बंद आहे ते सांगतो. ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्यासाठी कुठलीच अडचण नाही मित्रांनो, त्यांना बंद आहे. पोर्टलवर तुम्हाला कसलीच नोंद करता येणार नाही. ज्यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे मागच्या भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येत नाही. नियुक्ती झालेली आहे पण जॉईनिंग घेतलेली नाही, त्यांना नियुक्ती करता येते. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला थांबायचं होतं की मार्क चांगले होते, आता आपल्याला सिंधुदुर्ग भेटलंय आणि तो आहे नागपूरचा, तर त्याला नोंद आता डबल सुद्धा त्यांनी अपडेट करून घेऊ शकतो किंवा अपडेट करू शकतो. स्वप्रमाणपत्र भरण्यासाठी साधारण 10 दिवसाचा कालावधी दिला जाईल. स्वप्रमाणपत्र भरण्यासाठी म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन म्हणता येईल थोडक्यात, ते भरण्यासाठी किती 10 दिवसाचा कालावधी दिला जाईल. किती 10 दिवसामध्ये तुम्हाला हे सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन झाल्यानंतर मित्रांनो, नोंदणी करत असताना आता कोणते प्रमाणपत्र जोडावे लागेल, किंवा आता या बरेच लोक टीईटी किंवा सीटीईटी पास झालेले आहेत. सीटीईटी किंवा टीईटी पास झालेले आहेत म्हणजे 2022 नंतर टीईटी किंवा सीटीईटी पास झालेले आहेत. मध्ये सीटीईटी 2023 च्या सीटीईटी असतील, टीईटी एक्झाम 2024 च्या असेल, हे पास झालेले आहेत. त्या लोकांना इथे संधी भेटेल का की बाबा मागच्या वेळेस आपण टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास नव्हतो, आपल्याला मार्क विशिष्ट होते, पण यावेळेस म्हणजे आत्ताच्या कंडिशनला, आत्ताच्या वेळेस ते विद्यार्थी सीटीईटी किंवा टीईटी पास झालेले आहेत, त्या विद्यार्थ्याचा त्या परीक्षेशी काही एक संबंध नाही. लक्षात ठेवा, नीट ऐका बरं का. परत मला कॉल करतात, परत विचारतात, म्हणजे त्या परीक्षेचा काही एक संबंध नाही मित्रांनो. का तर ही परीक्षा आता टेट 3 साठी आपल्याला उपयुक्त पडेल. टेट 3 साठी उपयुक्त पडणार आहे. तुम्हाला या परीक्षेचा काही संबंधच नाही. 2022 नंतर जे लोक टीईटी किंवा सीटीईटी पास झालेले आहेत त्यांना टेट 3 साठी त्याचा उपयोग होणार आहे. 2022च्या टेट एक्झामला त्याचा कसलाच उपयोग होणार नाही. म्हणजे तुम्ही माहिती भरू शकता, पण ते चेकिंग केल्यानंतर त्यांना लक्षात येतं की 2022 म्हणजे 2023 फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये झालेल्या परीक्षेचा जर विचार केला, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या परीक्षेचा जर विचार केला तर याचा ही पात्रता तिथे ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2022 अगोदर टीईटी सीटीईटी काय पास असतील, टेट एक्झामला चांगले मार्क असतील, त्या विद्यार्थ्यांनी अपडेटेड काही माहिती भरायची राहिलेली असेल ते अपडेट करून घ्या. ओके, यांनी पण करा, पण विषय काय आहे, तुमचं हे एज्युकेशन तुम्हाला सिलेक्ट करून देणार नाही किंवा जाग्यामध्ये तुम्हाला तिथे हे करता संधी मिळणार आहे असं गृहीत धरू नका. कारण काय असतं, 2022 ची टेट एक्झाम अगोदरच्या परीक्षा ग्राह्य धरल्या जात असतात. आता दुसरा एक मुद्दा आहे, एससी किंवा ईडब्ल्यूएस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये आपली कास्ट मेन्शन करावी. लक्षात घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ती कास्ट काढलेली असावी. मी पावतीच करतो, अमक करतो नाही. जर तुम्ही कास्ट काढलेली नसेल तर लक्षात घ्या, कास्ट कडून मेन्शन करावी. ईडब्ल्यूएस वाल्यांनी ईडब्ल्यूएस करावी किंवा मराठा आरक्षण असणाऱ्यांनी मराठा आरक्षण कास्ट मेन्शन करावी. त्यानुसार तुम्हाला या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. लक्षात घ्या, इथं सोनं होणार आहे. मराठीची पोरं हो,
इथं तुमचं सोनं होणार आहे. विशेष म्हणजे तुमचं मेरिट सुद्धा त्या पद्धतीने खाली येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कास्ट काढणं 4-5 दिवस आहेत अजून. ज्याची कास्ट राहिलेली आहे ई सेवा केंद्र गाठा, लगेच कास्ट काढून टाका. स्वप्रमाणपत्राची डेट आली की डायरेक्ट तुम्हाला त्या डेटला SEBCचं प्रमाणपत्र आहे का कास्ट मेन्शन करा असं सांगितलं जातं. त्यावेळेस तुमची कास्ट मेन्शन होणं गरजेचं आहे. सर आम्ही स्वप्रमाणपत्र भरल्यानंतर कास्ट काढली तर चालते का? अजिबात नाही चालत, लक्षात घ्या. कारण ही काही कास्ट आता लगेच आली नाही इन्स्टंट. हे आता झालं साधारण 1-1.5 वर्ष होऊन गेलं मराठ्यांना आरक्षण 10% मिळून. म्हणजे या परीक्षा म्हणजे याच्यामध्ये त्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्याचा विचार करावा. आता या जागा म्हणजे कुठल्या मागासवर्गीय किंवा कुठल्या कास्ट मधून उचलल्या जातात का? अजिबात नाही उचलल्या जात. ओपन जागा म्हणजे ओपन मध्ये जर 40 जागा असतील तर त्या 40 जागांमध्ये 10% EWS ला, 10% SEBC ला घेतल्या जातात. म्हणजे प्युअर ओपन खुला गटातल्या. त्यामुळे या जागेचा कोणत्याही कास्टवर अजिबात परिणाम होणार नाही. या जागा या ओपन मधल्या खुल्या गटातल्या जेवढ्या काही जागा आहेत त्याच्या प्रमाणानुसार बाहेर काढल्या जातात. मित्रांनो, मी याचा अभ्यास आज नाही करत, मागचे 5 ते 6 वर्ष झालं याचा म्हणजे कास्टनुसार अभ्यास करतो मित्रांनो. ठीक आहे, मला जेवढी माहिती तुम्हाला ऑथेंटिक देता येईल त्या दृष्टीने कुठलाही बहस न करता त्या जागा कुठल्याही मागासवर्गीय किंवा कुठल्याही अनुसूचित जाती जमातीतल्या लोकातल्या ओढल्या जात नाही. त्यांचं आरक्षण असतं. ओपनल्या ज्या जागा राहिलेल्या असतात त्या ओपन मधून डिवाइड होतात. EWS चे विद्यार्थी व कास्टचे विद्यार्थी. तुमचं आरक्षण फिक्स आहे. 100 जागा आल्या, ज्यांना 13% आरक्षण आहे त्याला 13% 13 जागा येतील. ज्यांना 7 आहेत 7 येतील. ज्यांना 2 आहेत 2 येतील. प्रबल समांतर आरक्षणानुसार त्यांचं आरक्षण 8% आहे 8 येतील. ते ठरलेलं आहे. आता राहिलेलं आरक्षण जे काय आहे, आता साधारण समजा 30% राहिले समजून चला, बरोबर. 30% या 30% मध्ये काय होतं, मग असे 2 फाटे फुटतात, SEBC आणि EWS. SEBC आणि EWS ओपन कास्ट मधल्या जागा डिवाइड होत असतात. तुम्ही कुठलीही जाहिरात काढून बघा, हेच तुम्हाला निदर्शनास येईल. म्हणजे कास्टवाल्या विद्यार्थ्यांनी नाराज व्हायची गरज नाही. आणि खुला गटातील विद्यार्थ्यांच्यावर आतापर्यंत अन्याय झालेलाच आहे. इथून पुढे पण तीच पद्धत आहे. फक्त आपल्या समाधानासाठी काय करतात तर हे करतात. म्हणजे काय करतात, राहिलेल्या आरक्षणात म्हणजे ज्या खुल्या गटाला राहतात त्याच्यामध्ये 2 फाटे पडतात. आणि EWS म्हणतात आणि SEBC म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ओपन मधले मार्क आहेत, कास्टचा कोणत्याही असू द्या, तो ओपन मध्ये येतोच येतो. प्लस हे सुद्धा डिवाइड होतं. हे आपल्या कधी लक्षात येतं, जेव्हा जाहिरात बघा, जाहिरातीमध्ये संपूर्ण जागा आरक्षणानुसार त्यांच्या वेगळ्या जागा काढा. राहिलेल्या जागापैकी 10% SEBC ला, 10% EWS ला आणि राहिलं म्हणजे प्युअर ओपन म्हणजे कसलंच आरक्षण नाही त्या लोकांना असतं. मित्रांनो, ही आज पद्धत नाही, आज नाही, पूर्वीपासूनच आहे. फक्त आपल्याला आरक्षण मिळाल्यामुळे 2-4 मार्काचा तेवढाच फायदा होतो. आणि आपण जे राहतो घरी राहण्याऐवजी सिलेक्ट झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो, हे SEBCचं आणि EWS सर्टिफिकेट नसेल तर लवकरात लवकर जोडून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचा फायदा तुम्हाला तिथे घेता येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर 1-2 दिवसात ते स्वप्रमाणपत्र करून घ्या. कारण वेबसाईट हँगचं वगैरे वगैरे बऱ्याच भानगडी असतात. त्या भानगडीमध्ये आपल्याला पडायचं नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.